Hello, students. Today we are going to start our second lesson 1.2 On to the summit. Where is the top? We will see an introduction part of this lesson. We will learn about Tenzing Norgay. Who was Tenzing Norgay? Tenzing Norgay, born on 29th of May 1914 and died on 9th May 1986. He is he was known as Namgyal Wangdi by birth and often referred to as Sherpa Tenzing. नामग्याल वांगडी म्हणून तेनझिंग नोर्गे यांची ओळख होती. त्यांना त्याचप्रमाणे शेर्पा तेनसिंग असं सुद्धा त्यांना शेर्पा तेनसिंग असं सुद्धा म्हटलं जात असं. ही वॉज अ नेपाली इंडियन शेर्पा माउंटेनियर. तेनसिंग नोर्गे हे एक नेपाळी भारतीय शेर्पा माउंटेनियर होते. ही वॉज वन ऑफ द फर्स्ट टू इंडिव्हिज्युअल्स known to reach the summit of Mount Everest, which he accomplished with Edmund Hillary on 29th May 1953. Here, my dear students, you will come to know, or you might have studied, you might have heard about first two individuals who reached Mount Everest. Okay, you might have come to know about first two individuals, that is Tenzing Norgay and Edmund Hillary. Both have climbed Mount Everest on 29th May 1953. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिले माउंट एव्हरेस्ट चढून जाणारे जे काही दोघे होते त्या दोघांबद्दल तुम्ही ऐकलेलं असेल. त्यामध्ये पहिले तेनझिंग नोर्गे आणि एडमंड हिलरी हे आहेत. त्यांनी 29 मे 1953 रोजी माउंट एव्हरेस्ट सर केलेलं होतं. या ठिकाणी तेनझिंग नोर्गे यांना काही सन्मान देखील मिळालेले होते. मग कोणकोणते सन्मान या ठिकाणी त्यांना मिळालेले होते? त्यामध्ये पहिला सन्मान जो होता, ऑनर जो होता, फर्स्ट ऑनर, he was honored in 1938 and it was honored by Himalayan Club, third Everest expedition. त्यांना हिमालयन क्लब जो होता त्या हिमालयन क्लबद्वारे 1938 टायगर मेडल देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलेलं होतं. त्यांची एव्हरेस्टची जी काही तिसरी मोहीम होती त्या तिसऱ्या मोहिमेसाठी त्यांना या हिमालयन क्लबने सन्मानित केलेलं होतं. त्याचबरोबर दुसरा जो काही सन्मान होता, सेकंड ऑनर, दॅट इज स्टार ऑफ नेपाळ, इट वॉज रिसिव्ड इन 1953. इट वॉज ऑनर्ड बाय किंग त्रिभुवन फॉर हिज ऑल अकम्प्लिशमेंट्स. किंग त्रिभुवन यांनी तेनझिंग नोर्गे यांच्या जेवढ्या काही अकम्प्लिशमेंट्स होत्या, त्यांनी जे काही यश संपादन केलेलं होतं त्या सर्व यश संपादन केल्याबद्दल त्यांना 1953 स्टार ऑफ द नेपाळ हा सन्मान दिलेला होता. किंग त्रिभुवन यांनी हा सन्मान दिलेला होता. देन थर्ड ऑनर, दॅट इज पद्मभूषण अवॉर्ड, वॉज गिवन बाय गव्हर्मेंट ऑफ इंडिया इन 1959 फॉर ऑल अकम्प्लिशमेंट्स. भारत सरकारने सुद्धा तेनझिंग नोर्गे यांना पद्मभूषण अवॉर्ड 1959 त्यांच्या सगळ्या अचिव्हमेंटसाठी, त्यांच्या सगळ्या अकम्प्लिशमेंटसाठी, संपूर्ण कामगिरीसाठी त्यांना दिलेला होता. हिअर इन दिस लेसन तेनझिंग डिस्क्राइब्स द क्लाइम्ब टू द टॉप अँड ऑल इव्हेंट्स occurred during the historic climb. The article also describes
व्हॉट ब्रॉट हिम टू क्लाइम्बिंग माउंटन्स. या ठिकाणी तेनसिंग यांनी त्यांच्या चढाई बाबतीत माहिती सांगितलेली आहे. माउंट एव्हरेस्टवरती चढाई करत असताना त्यांना आलेल्या ज्या काही अडचणी असतील, जे काही वेगवेगळे अनुभव असतील, ते सर्व या ठिकाणी त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. अँड ऑल इव्हेंट्स ऑकर ड्युरिंग द हिस्टॉरिक क्लाइम्ब. ही जी काही ऐतिहासिक चढाई होती, ही जी काही ऐतिहासिक कामगिरी होती, या कामगिरीमध्ये जेवढ्या काही सगळ्या घडामोडी घडलेल्या होत्या, जेवढ्या काही जेवढे काही अनुभव त्यांना आलेले होते, ते अनुभव या ठिकाणी त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. द आर्टिकल ऑल्सो डिस्क्राइब्स व्हॉट ब्रॉट हिम टू क्लाइम्बिंग माउंटन्स. आणि या आर्टिकलमधून हेही आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की त्यांच्यासाठी क्लाइम्बिंग काय आहे, क्लाइम्बिंगचं महत्त्व काय आहे, हे या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. Hello students, let's see the lesson onto the summit we reached the top. When we left Camp 9 on Friday morning, I was determined to get to the top on this day. आम्ही जेव्हा कॅम्प 9 सोडला शुक्रवारी सकाळी, तेव्हा मी मनाशी निश्चय केलेला होता, मी मनाशी असा चंग बांधलेला होता की आज आपण टॉपवरती पोहोचायचंच. दॅट मॉर्निंग आय रिमेंबर थिंकिंग आय वॉज टू गेट टू द टॉप इवन इफ आय डाय. ते सांगतायत, तेनसिंग नोर्गे इज टेलिंग अस, he remembered thinking what he was thinking on that day. He was thinking that he was to get to the top even if he died. ते त्या ठिकाणी विचार करत होते की ते आज मेले तरी चालतील, परंतु ते आज टॉपवरती जाणारच होते, जायचा त्यांनी निश्चयच केलेला होता, असं ते आठवत होते. We set out early and all the way from Camp 9 to the peak we alternated. Then they have set out early. त्यानंतर त्यांनी त्यांच्या प्रवासाला लवकरच सुरुवात केली आणि त्या कॅम्प 9 पासून पुढे टू द पीक ऑफ दॅट माउंट एव्हरेस्ट दे हॅव अल्टरनेटेड. त्यांनी एकमेकांनी जागा बदलून, एकमेकांना आधार देऊन I would take the lead and then Hillary, the man who follows when climbing has a difficult job both in climbing up and climbing down. या ठिकाणी तेनसिंग नोर्गे सांगतायत की कधी ते पुढे असायचे, कधी हिलरी पुढे असायचे. या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर कोणती असेल, इट वॉज व्हेरी डिफिकल्ट जॉब. जर सगळ्यात कोणता असेल, यामध्ये अवघड गोष्ट जर कोणती असेल, तर ती म्हणजे पुढे जो माणूस जातो त्या माणसाला पुढे चढणं हे अवघड आहे, मागून येणाऱ्याला थोडंसं सोपं आहे. जो पाठीमागून चालत असतो त्याच्यासाठी चढणे किंवा उतरणे ही कामे अवघड असतात. कारण ही इज द अँकर, कारण तो त्या ठिकाणी अँकर असतो, तो नांगर म्हणजे या ठिकाणी नांगर हा अर्थ आपल्याला घेता येणार नाही. या ठिकाणी तो मुख्य आपण ज्याला खुंट म्हणू, असा तो जो काही चढून येणारा माणूस आहे त्याला खाली पडू न देता दोर टाईट धरून राहणारा तो व्यक्ती असतो. आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांनी सांगितले की हा वरती चढायचा हा जो काही जॉब आहे, हे जे काही काम आहे, अत्यंत अवघड आहे. द मॅन गोईंग इन द लीड कट्स द स्टेप्स अँड ब्रेक्स द वे. पुढे
चालणारा जो व्यक्ती असतो, पुढे चालणारा जो माणूस असतो, तो त्या ठिकाणी बर्फ तोडण्याची जी काही कुऱ्हाड असते, ती कुऱ्हाडीच्या साह्याने त्या ठिकाणी रस्ता तयार करत असतो, स्टेप्स, पायऱ्या तयार करत असतो आणि त्या पायऱ्यावरून ते चालत असतात. इन माय पॉकेट आय हॅड 4 फ्लॅग्स. माझ्या खिशात 4 झेंडे होते, 4 ध्वज होते. व्हेन वी वर स्टील ॲट कॅम्प 4, कर्नल हंट गेव मी 3 फ्लॅग्स, दोज ऑफ ब्रिटन, the United Nations, and Nepal. He charged me with the duty of planting them on the top of the world. Here, Tenzing is telling his experience. Tenzing is telling his experience when he was at Camp 4. कॅम्प 4 मध्ये असतानाचा त्यांचा अनुभव ते सांगत आहेत. कर्नल हंट जे होते, त्या कर्नल हंटने कॅम्प 4 मध्ये असताना तेन्झिंगकडे 4 फ्लॅग दिलेले होते, 4 झेंडे दिलेले होते, 4 देशांचे 4 ध्वज दिलेले होते. त्यामध्ये ब्रिटनचा दिलेला होता, त्याचबरोबर युनायटेड नेशनचा दिलेला होता आणि नेपाळचा दिलेला होता. असे 3 ध्वज तेन्झिंगकडे कर्नल हंटने दिलेले होते आणि त्यांच्यावर एक जबाबदारी सोपवलेली होती. He was charged duty, that is to plant these flags on the top of the world. त्या ठिकाणी सर्वोच्च ठिकाणी म्हणजे माउंट एव्हरेस्टवरती पोहोचल्यानंतर ते जे काही ध्वज त्यांच्याकडे होते, ते ध्वज त्या ठिकाणी फडकवण्याची, लावण्याची कामगिरी त्यांना करायची होती. त्यांनी करावी अशी जबाबदारी त्यांच्यावरती सोपवलेली होती. These 3 flags are in your care, he said. When you and Hillary reach the top, put them at the peak. I am sure that you and Hillary are going to do it. Here, Colonel Hunt told him, कर्नल हंट यांनी तेन्झिंगला सांगितलं की हे 3 ध्वज मी तुझ्या ताब्यात देत आहे आणि या 3ही ध्वजाची जबाबदारी, या 3ही झेंड्यांची जबाबदारी तुझ्यावर मी सोपवत आहे आणि मला खात्री आहे की तू आणि हिलरी, तुम्ही दोघेही हे जे काही म्हणजे यश आहे, हे यश तुम्ही मिळवणार आहात. या माउंट एव्हरेस्टच्या टोकावरती, माउंट एव्हरेस्टच्या टॉपवरती तुम्ही जाऊन पोहोचणार आहात आणि ह्याची मला 100% खात्री आहे. I told Colonel Hunt that I was carrying the Indian flag with me and I would like to be on the top with the other flags. या ठिकाणी तेन्झिंग यांनी कर्नल हंट यांना सांगितलं की माझ्यासोबत मी भारतीय ध्वज घेतलेला आहे, माझ्यासोबत मी भारताचा झेंडा घेतलेला आहे आणि इतर झेंड्यांसोबतच हा झेंडासुद्धा, भारताचा झेंडासुद्धा मी या ठिकाणी वरती फडकवणार आहे, या ठिकाणी वरती लावणार आहे. आय हॅड टू आस्क कर्नल हंट्स परमिशन इन हिज कॅपॅसिटी ॲज लीडर ऑफ द एक्सपिडिशन. या मोहिमेचे अधिकार संपूर्णपणे कर्नल हंट यांच्याकडे होते आणि म्हणून कर्नल हंट यांची परवानगी घेणे हे सुद्धा तेन्झिंगला गरजेचे होते. तेन्झिंगने सांगितलं की हे मला फार अत्यंत आवश्यक होतं. मी त्यांना विचारणं आणि त्यांची परवानगी घेणं.
आणि तशा प्रकारची परवानगी कर्नल हंट यांनी त्यांना दिलेली होती. Here we will study about Indian flag. भारतीय ध्वज, भारतीय झेंडा, या भारतीय ध्वजाबद्दल या ठिकाणी काय सांगितलेलं आहे ते बघूया. कर्नल हंट सेड, by all means, I am glad to know that you bought an Indian flag. या ठिकाणी कर्नल हंट यांना सुद्धा फार आनंद झालेला होता. कर्नल हंट म्हटले की काहीच हरकत नाही, मला ज्याची अपेक्षा होती, मला म्हणजे जसं वाटत होतं तसंच तू केलेलं आहेस. तू भारताचा झेंडा या ठिकाणी आणलेला आहेस आणि त्यामुळे मला खूप आनंद झालेला आहे. मला त्याचा मनस्वी आनंद आहे. तुझ्या ह्या कृत्याबद्दल मी खरोखर खूप आनंदी आहे. After 1 hour of steady going, we cut across from the south face and started up the west side, where we had to pass up a steep line of rocks. Here Tenzing is telling us that he has started walking after 1 hour of steady going. म्हणजे जवळपास 1 तास सतत सारखं त्या ठिकाणी चालल्यानंतर त्यांनी सांगितलं की वी कट अक्रॉस फ्रॉम द साऊथ फेस. आम्ही दक्षिण बाजू ओलांडून पश्चिम दिशेकडे निघालो होतो. आम्ही दक्षिण बाजू ओलांडून पश्चिम दिशेकडे निघालो होतो आणि where we had to pass up a steep line of rocks. या ठिकाणी आम्हाला खडकांची एक अगदी अवघड अशी म्हणजे तीव्र उताराची अशी एक बाजू चढाई त्या ठिकाणी करायची होती. इथे या ठिकाणी तीव्र उताराची जी काही बाजू होती ती चढाई करणं एवढं काही सोपं नसतं आणि ते अत्यंत अवघड काम त्यांना करायचं होतं. आणि वास्तविक पाहता असा जो काही भाग असतो, अशा भागाची चढाई करून गेलं, असा भाग सुरक्षितरित्या चढून गेलं म्हणजे त्या गिर्यारोहकाची, त्या माउंटेनियरची त्या ठिकाणी सक्सेसफुल क्लाइम्बिंग झालेली आहे असं त्या ठिकाणी म्हणता येईल. दिस वॉज स्लो अँड डिफिकल्ट. आणि हा जो काही भाग असतो, अत्यंत तीव्र उताराचा जो काही भाग असतो, तो नेहमीच अत्यंत हळूवार चालावा लागतो आणि हा अत्यंत अवघड असतो. आणि अवघड असतो म्हणून तो हळूवार चालावा लागतो आणि तो हळूवारपणे पार करून मग पुढचा जो काही प्रवास आहे तो करायचा असतो. Once we had cleared this, there was nothing barring our way to top but a snow-covered incline, sloping less and less as it neared the top. या ठिकाणी तेनसिंग सांगतायत की एकदा का हा मार्ग आम्ही चढलो, हा जो काही खडतर मार्ग आहे, हा जो काही खडतर भाग आहे, हा एकदा का आम्ही चढलो, मग आम्हाला रोखू शकणारा कोणीच या ठिकाणी असणार नाही. मग या ठिकाणी पुढे गेल्यानंतर आम्हाला रोखू शकणारा फक्त एकच घटक असू शकतो, तो म्हणजे स्नो कव्हर्ड इन्क्लाइन. म्हणजे एक बर्फ असलेली जी काही बाजू असेल, बर्फ असलेला जो काही कडा असेल किंवा भाग असेल, तो चढून जाणं जरा थोडंसं अवघड असतं आणि म्हणून तोच एक त्यांच्या बाबतीमध्ये अवघड घटक असू शकतो. बाकी कुणीही त्यांच्या वाटेमध्ये अडथळा निर्माण करू शकत नव्हतं. आणि या ठिकाणी त्यांनी सांगितलं की शिखराच्या टोकावर जाण्यात म्हणजे फारसे स्लोपिंग लेस अँड लेस ॲज इट नियर द टॉप. म्हणजे जसं जसं ते वरती गेलेले होते, अगदी वरती जात असताना जवळ गेल्यानंतर त्यांच्या वाटेमध्ये फार अडथळे
कमी होते, म्हणजे नसल्यातच जमा होते. आणि these last 60 or 70 feet up the top were not very dangerous. शेवट म्हणजे जे काही 50 ते 60 फूट वरती जाऊन पोहोचलेले होते, म्हणजे 50 ते 60 फूट एवढा नाही, 60 ते 70 फूट एवढा जो काही भाग होता तो फार काही धोकादायक नव्हता. शेवटचे 60-70 फूट उंची फार धोकादायक नव्हती. बट वी केप्ट अप द सेम स्टेडी पेस. पण त्या ठिकाणी त्यांनी त्यांची जी काही गती होती ती गती सेम ठेवलेली होती. अगोदरपासून ज्या गतीने ते वरती आलेले होते ती स्टेडी म्हणजे स्थिर, समान, आणि पेस म्हणजे वेग. त्यांचा जो काही वेग होता, पहिला जो वेग होता त्याच वेगाने, म्हणजे हळूहळू त्या ठिकाणी ते वरती चढत होते. अँड वी रीच्ड द स्मॉल फ्लॅटन्ड समिट ऑलमोस्ट टुगेदर. या ठिकाणी त्यांनी सांगितलं की शेवटच्या त्या अत्यंत लहान आणि अत्यंत सपाट असलेल्या अशा त्या टोकावरती, त्या शिखरावरती, त्या समिटवरती आम्ही दोघेही एकाच वेळेस त्या ठिकाणी पोहोचलेलो होतो. ऑलमोस्ट टुगेदर त्या ठिकाणी आम्ही पोहोचलेलो होतो. ड्युरिंग द लास्ट 50 feet from the peak, Hillary and I were moving about 20 feet apart. We were tied together with a rope. Most of the time, the rope was loose, but when we went over dangerous ground, we drew it taut. Over here, Tenzing is telling us his experience when he reached at the top. ते जेव्हा अगदी टॉपवरती पोहोचलेले होते त्यावेळेसचा अनुभव तेनसिंग या ठिकाणी आपल्याला सांगत आहे. बघा तर या ठिकाणी तेनसिंग आपल्याला सांगतायत की शेवटचे जे काही 50 फुटाचा जो काही टप्पा राहिलेला होता तेव्हा हिलरी आणि स्वतः तेनसिंग यांच्यामध्ये ते जवळपास 20 फुटांचं अंतर ठेवून चालत होते. 20 फुटांचं अंतर ठेवून चालत होते आणि एकाने त्या ठिकाणी काय करायचं आहे, म्हणजे दोघांनाही एकमेकांना त्यांनी दोरीने बांधलेलं होतं आणि ते त्या ठिकाणी चालत होते. दोघे एकमेकांपासून 20 फूट अंतर ठेवून चालत होते. अगोदर सुरुवातीला मात्र थोडीशी दे वर टाईड टुगेदर विथ अ रोप. मोस्ट ऑफ द टाइम द रोप वॉज लूज. बराच वेळ म्हणजे दोर सैल असायची. पण इफ देअर इज समथिंग डेंजरस, इफ दे फाउंड, म्हणजे जर त्यांना कधी कधी असं धोकादायक असा भाग वाटला की ते त्या ठिकाणी दे ड्रू इट टॉट. ते काय करायचे, दोघेही ती दोरी अशी म्हणजे घट्ट ओढून धरायचे, म्हणजे घट्ट ओढून ठेवायचे, ताणून ठेवायचे. देन धिस रोप वॉज अ सिम्बॉल. ती जी काही दोरी होती ती एक प्रतीक होती. इट टाईड अस टुगेदर. त्या दोरीने त्यांना दोघांनाही, तेनसिंग आणि एडमंड हिलरी यांना दोघांनाही त्या दोरीने बांधून ठेवलेलं होतं. म्हणजे एकात्मता, युनिटी या ठिकाणी आपल्याला दिसून येते. पहा, वन कुड नॉट मूव्ह विदाउट द अदर. म्हणजे दोघेही
एकमेकांशिवाय पुढे जाऊ शकत नव्हते. दुसऱ्याला सोबत घेतल्याशिवाय जो कोणी पुढे चालणारा आहे तो जाऊ शकत नसायचा. We were not two individuals but a team. Here, Tenzing is telling us, ते इंडिव्हिज्युअल नव्हते, ते एक टीम होते, एक संघ होता. दोघे जरी असले तरी एक टीम स्पिरिटने ते काम करत होते. दोघेही या ठिकाणी एकच होतं. जर एक व्यक्ती नसता, म्हणजे एकटेच त्या ठिकाणी असते, तर ते माउंट एव्हरेस्ट चढू शकले नसते. आणि म्हणून ते दोघे एकच होते. आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे की दे वेअर नॉट इंडिव्हिज्युअल्स, टू इंडिव्हिज्युअल्स बट अ टीम. I have been asked many times who was first. When we were within reach of the summit, I did not think of who was going to be first. तेनझिंग सांगतायत की जेव्हा ते शिखरावरती पोहोचले, सर्वात प्रथम कोण शिखरावर पोहोचलं असा अनेक वेळा त्यांना प्रश्न विचारला गेला. असा अनेक वेळा त्यांना प्रश्न विचारला जातो, परंतु त्यांनी सांगितलं की जेव्हा आम्ही माउंट एव्हरेस्टच्या समिटवरती पोहोचण्याच्या जवळच होतो, तेव्हा कोण पहिला पोहोचतो, कोण दुसरा पोहोचतो, हा त्यांच्या डोक्यामध्ये विचार नव्हता. म्हणजे त्यांच्या मनामध्ये देखील हा विचार आला नव्हता. आय एम शुअर दॅट हिलरी वॉज नॉट थिंकिंग दॅट. आणि ते म्हणतात की मला खात्री आहे की हिलरीसुद्धा असा विचार करत नसावा, हिलरीच्या मनातसुद्धा असा विचार आलेला नसेल. क्लाइम्बिंग टेक्स ऑल युअर अटेन्शन. क्लाइम्बिंगमध्ये तुमचं सगळं चित्त म्हणजे चढण्यावर केंद्रित झालेलं असतं, चढाई करण्यावर लक्ष केंद्रित झालेलं असतं. अँड ऑल यू हॅव मेनी मोर इम्पॉर्टंट वरीज. आणि तुमच्याकडे म्हणजे तुम्हाला खूप काही अशा चिंतासुद्धा, कैक गोष्टींची त्यावेळी तुम्हाला चिंता वाटत असते. तुमच्याकडे बऱ्याच काही चिंता तुमच्या मनामध्ये असतात. व्हॉट डज इट मॅटर whether I reached the top first or Hillary? Our main thought was that both of us reached the top. We had to. One couldn't do it alone. जेव्हा या ठिकाणी बघा, त्यांना बऱ्याचदा असा प्रश्न विचारला जात असायचा की सगळ्यात अगोदर कोण पोहोचलं. आणि मग तेव्हा ते सांगायचे की व्हॉट डज इट मॅटर वेदर आय रीच द टॉप फर्स्ट ऑर हिलरी. म्हणजे मी आधी पोहोचलो की हिलरी, यामध्ये म्हणजे काय फरक आहे आणि काय फरक पडणार आहे. आम्ही दोघांनीही म्हणजे एकत्र शिखर चढून गेलेलो आहोत. आणि आमच्या दोघांच्या मनामध्ये एकच विचार होता की हे जे काही शिखर आहे, हे शिखर चढून जायचे, हे शिखर आपण म्हणजे चढायचं, फायनल डेस्टिनेशनला, टू द पीक ऑफ दॅट माउंट एव्हरेस्ट चढायचं. हाच विचार आमच्या दोघांच्या मनामध्ये होता आणि तेच आम्हाला करायचे होते. म्हणजे हे कुणीही एकट्याने जर ठरवलं असतं तर ते इट वॉज नॉट पॉसिबल. इट वॉज इम्पॉसिबल फॉर अ सिंगल पर्सन. एका व्यक्तीसाठी ते अशक्य गोष्टी होती. आणि म्हणून ते अशक्य असल्यामुळे आम्ही दोघांनीही बरोबरच या ठिकाणी चढाई केलेली आहे, असं ते अत्यंत मोठ्या मनाने मान्य करतायत.
If there had been a difference of 1000 feet between us, then one could make the claim that he was first. ते सांगतात जर दोघांमध्ये 1000 फुटाच्या जवळपास जर अंतर असतं आणि कुणी एकाने आधी पोहोचलं असतं तर मग त्या ठिकाणी दावा करता आला असता की तो अगोदर पोहोचला, मी नंतर पोहोचलो, किंवा मी अगोदर पोहोचलो किंवा तो नंतर पोहोचला, अशा प्रकारचा दावा करता आला असता. परंतु देर वॉज नो सच अ काइंड ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. But even then, only the man behind him could confirm the distance between the two of them. पण तरी सुद्धा त्यांच्या मागून येणारी व्यक्तीच त्या दोघांमधले अंतर किती होतं हे ठामपणे सांगू शकते. आता दोघांमध्ये अंतरच नव्हतं ना, दोघे बरोबरच होते, म्हणजेच दोघांनीही बरोबरच ते माउंट एव्हरेस्ट सर केलेलं आहे. जर त्या दोघांमध्ये किंवा दोघांच्या नंतर येणारा तिसरा असता तर त्या तिसऱ्या व्यक्तीने सांगितलं असतं किंवा तिसरा व्यक्ती सांगू शकला असता की या दोघांमध्ये सगळ्यात पहिला कोण आलेला. तर या ठिकाणी थांबूया. टुडे वी विल स्टॉप ओव्हर हिअर. वी विल सी द रिमेनिंग पार्ट ऑफ द लेसन इन नेक्स्ट लेक्चर.